संत जिथपर्यंत या पृथ्वी तलावर असतात तिथपर्यंत त्यांचं महात्म्य सर्वांनाच नाही कळत. शेगावच्या श्री संत गजानन महाराजांना सर्वांनीच नाही ओळखलं. फक्त एक जण होता ओळखणारा, बंकटलाल. साईनाथांना सर्वांनी नाही ओळखलं. फक्त काही बोटावर मोजणे इतके होते. बायजामा जी होती तिने पहिले ओळखलं होतं साईनाथांना. तर संत असेपर्यंत संताचं महात्म्य लक्षात येत नाही. ते गेल्यानंतर त्यांच्या समाधीच्या दर्शनासाठी हजारो लाखो लोक घंटोघंटे लाईनमध्ये उभे राहतात त्यांची एक झलक दिसण्यासाठी. पण हयात असताना महत्त्व नाही. संत अमृत आहेत, संत पारस आहेत, संत कल्पवृक्ष आहेत. अमृत पिऊन देवता अमर झाले होते. असंच संत ज्ञानामृत पाजतात आणि अनुभूती करून देतात की आपण आत्मा आहो, हे शरीर नाही, पंचतत्वाचं. आत्मानुभूती ही संतांच्या कृपेनेच होते. म्हणून संत अमृत आहेत. संत पारस आहेत. पारस लोखंडाला स्पर्श करतो तर सोनं बनते असं आपण ऐकलेलं आहे. तर सद्गुरू रूपी संत रूपी पारस जेव्हा भक्ताला स्पर्श करते, शिष्याला स्पर्श करते, तेव्हा त्याच्या जीवनाचं सोनं करून टाकते, त्याच्या जीवनालाच पारस करून टाकते. तिसरं, संतांना कल्पवृक्ष म्हटलेलं आहे. असं ऐकलं जाते की एक कल्पवृक्ष आहे, त्याच्या खाली बसल्यानंतर ज्या इच्छा मागितल्या ते पूर्ण होतात. असंच संत आहेत. आपण त्यांच्या शरण गेलो आणि जे मागतो ते देतात. पण ज्याच्यात आपलं भलं आहे तेच ते देतात. प्रत्येक गोष्ट नाही देत. संत आपली भलाई पाहतात. देवता आपल्याला काही देऊ शकतात, पण संत आपली भलाई पाहून देतात की पुढेला नुकसान न हो, पुढेला फजिती न हो. तर संत अमृत आहेत, पारस आहे, कल्पवृक्ष आहे. आणि महाराष्ट्राची भूमी संतांची भूमी आहे, विभूतींची भूमी आहे, सिद्ध साधकांची भूमी आहे, ऋषीमुनींची भूमी आहे. ही भारतभूमीच संत महंत ऋषीमुनी. इथे हिमालय आहे, इथे गंगा आहे, इथे नर्मदा आहे, इथे कावेरी आहे, इथे कृष्णा आहे. आणि ह्या पवित्र नदींच्या तीरावर किती किती तीर्थ वसलेले आहेत. या महाराष्ट्राच्या भूमीत, या भारताच्या भूमीत 12 ज्योतिर्लिंग आहेत. देवीचे शक्तिपीठ आहेत, अष्टविनायक आहेत. पण हे सर्व शक्ती आहेत, पण ह्या शक्ती आपल्याशी बोलू शकत नाहीत. ह्या शक्ती संतांच्या माध्यमातूनच आपल्यासोबत बोलतात. आणि संतच आपला आणि ह्या भगवंताचा संबंध स्थापित करून देतात. संताच्या कृपेशिवाय काहीच शक्य नाही. सद्गुरूच्या कृपा महिमेशिवाय काहीच सत्य नाही. तर ह्या संत मालिकेतली एक महान विभूती, महान संत सद्गुरू सती अनुसया माता. आईचा जन्म पारडसिंगा गावी झाला. नागपूरपासून 70 किलोमीटर अंतरावर एक सुंदर गाव आहे. ऋषीमुनींच्या तपश्चर्येने, संत महात्म्यांच्या वास्तव्याने पावन झालेला हा सुंदर भाग. 7,000 लोक वस्तीचं गाव, काटोल तालुक्यातलं पारडसिंगा. काय त्या गावाचं वर्णन करावं, कारण की तिथे महाशक्तीने जन्म घेतला.
जन्म घेतल्यानंतर प्रत्येक व्यक्तीला इथून जाणं आहे, तसंच संतही येतात आणि भगवंताशी आपला संबंध जोडून नामाची महिमा सांगून आत्मानुभूती देऊन ते इथून निघून जातात. कृष्णही आले गेले, रामही आले गेले, साधू असो, संत असो, राजा असो, भिकारी असो, प्रत्येकाला इथे येणे आहे, जाणे आहे. आपण गेल्यानंतर आपल्याला कोण आठवण ठेवते? पण आजही आपण राष्ट्रसंत तुकोजी महाराजांना सगळ्यांना आठवण आहे, गाडगे महाराजांची सर्वांना आठवण आहे. गजानन महाराज, साईनाथ महाराज, स्वामी समर्थ महाराज, संत बाळू मामा, संत मीराबाई, संत रविदास महाराज, नामदेव महाराज, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊली, एकनाथ महाराज यांना कोण नाही ओळखत. पिढ्यानुपिढ्या सर्व यांचं स्मरण करतात. तसंच सत्यनुसाय माता आल्या आणि खूप अनुभव दिले, खूप परिवर्तन घडवलं भक्ताच्या मनामध्ये, माणूस घडवला आणि स्वर्गाचं निर्माण केलं पारड सिंगात आणि भक्ताच्या हृदयात, आणि निघून गेल्या. त्यांचा हाच निघून जाण्याचा दिवस, समाधी दिवस, ज्या दिवशी मातेने देह ठेवला तो दिवस म्हणजे 10 जानेवारी. तर संतांची महती खूप वेगळी आहे. संतांना ओळखणं इतकं सोपं नाही आहे, कारण की आपण संत नाही आहे. आपण संत नाही म्हणून संत ओळखू येत नाहीत. तर मातेचा जो समाधी दिवस आहे, ज्या मातेने सर्वांमध्ये चैतन्य निर्माण केलं, तिचा समाधी दिवस पौष वद्य द्वितीया 10 जानेवारी 1997 दिवस शुक्रवार आणि सकाळी 9:40 तर आदिशक्तीचा अवतार, महासरस्वतीचा अवतार, महालक्ष्मीचा अवतार, महाकालीचा अवतार, अंबा एकविरेचा अवतार, सतयुगातल्या ब्रह्मा विष्णू महेशांना बाल रूपात घडवणाऱ्या त्या सती अनुसया मातेचा अवतार हा पारडसिंगामध्ये नगरीमध्ये झाला. तर आईची लीला अनंत आहे, आईची महिमा अपरंपार आहे. तिची लीला गायन करण्याची शक्ती माझ्यामध्ये नाही आणि ऐकण्याची शक्ती तुमच्यामध्ये नाही.